आपण बघा एबीपी माझा आणि आताची मोठी बातमी म्हणजे वारकऱ्यांच्या गर्दीत मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकलाय। देहू मंदिरातून निघताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडकला। तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, वारकरी जमलेले आहेत। पादुकांचं पूजन करून फडणवीस मंदिरातून मार्गस्थ झाले। मात्र सध्या तिथल्या वाटेतल्या या भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या गर्दीमुळे स्वाभाविकरित्या हा ताफा पुढे जायला अडचण येते। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे। तुकाराम महाराजांच्या पालखीचं पूजा पार पडली आहे। मात्र त्याआधी इथे काही वेळापूर्वी वारकऱ्यांची थोडीशी नाराजी आपण पाहायला मिळाली। एवढंच नाही तर आतमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजापाठ सुरू होता। त्याच्यानंतर फडणवीस बाहेर आले आणि त्यांचा जर समोर बघितलं तर ताफा देखील वारकऱ्यांच्या या सगळ्या गर्दीत अडकलेला आपल्याला पाहायला मिळतं। साधारण 3 मिनिटांपूर्वी फडणवीस या मंदिरातनं बाहेर पडले। मात्र त्यांच्या गाड्या असू देत, ताफ्यांमध्ये ज्या गाड्या आहेत त्या अजूनही वारकऱ्यांच्या सगळ्या गर्दीतच अडकलेल्या पाहायला मिळतात। चारही बाजूनी संपूर्ण या परिसरात वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। उजवीकडे जर आपण बघितलं तर अनेक वारकरी एका रांगेत दूरपर्यंत उभे दिसत आहेत। डावीकडे देखील आहे, घाटावर देखील वारकरी आहे आणि समोर जर बघितलं अगदी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोर हा सगळा देवेंद्र फडणवीसांचा ताफा लावण्यात आला होता आणि त्यासाठी रस्ता देखील मोकळा करण्यात आला होता। मात्र काही वेळातच सगळे वारकरी या मंदिराच्या दिशेने रवाना झाले आणि या मंदिराच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरात त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती। काही वेळापूर्वी अनेक वारकऱ्यांनी इथे पोलिसांसोबत देखील हुज्जत घातली। एवढंच नाही तर आता जर आपण बघितलं तर मागच्या 3 ते 4 मिनिटांपासून फडणवीसांचा ताफा आहे तो या वारकऱ्यांच्या सगळ्या गर्दीत अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एवढंच नाही तर फडणवीस यांच्यासोबत काही बोलतात का, त्यानंतर या सगळ्या परिस्थितीवर या नाराजीवर फडणवीस यानंतर काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर बघितलं तर सुरक्षेखातर जे काही पोलिसांनी तयारी केली होती ती तयारी कुठेतरी कमी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण वारकऱ्यांना थांबवणं असू देत, पालख्या दिंड्या थांबवणं असू देत, हे सगळं पोलिसांनी करणं अपेक्षित होतं। मात्र आता इथे वारकरी देखील नाराजी व्यक्त करतायत, ते देखील ऐकायच्या तयारीत आपल्याला दिसत नाहीये। एकीकडे वारकरी नाराज झाल्याचं बघायला मिळतंय आणि दुसरीकडे त्याच वारकऱ्यांनी फडणवीसांचा ताफा देखील थांबवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, देहू, पुणे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीच्या